शेअर बाजारामध्ये घसरण होत असताना सोने चांदी गेल्या काही दिवसांपासून महाग होत होते। गेल्या वर्षभरात सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल 20% रिटर्न्स मिळालेत। सोनं लवकरच लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु गेल्या 3 दिवसांपासून सराफ बाजारावर ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागलाय। सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाली आहे। 4 दिवसांपूर्वी 94,000वर असलेलं सोनं 91,000वर पोहोचलंय। त्यामुळे गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरात 3,000ची घसरण झाली आहे। काही तज्ञांकडून सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे। मुहूर्तावर घेतलेले दागिने आता ग्राहक विक्रीसाठी परत आणतायत। सराफा बाजारात सोनं खरेदी करणारे ग्राहक कमी आणि विक्री करणारे अधिक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही 94,000 सोनं वाढणार म्हणून आम्ही त्या दिवशी सोनं घेतलं, पण आता परत मार्केट खाली जात आहे। 88वर आलं। अजून असं म्हणतात की अजून मार्केट खाली जाणार आहे, म्हणजे सोन्याचे भाव कमी येणार आहे। म्हणून आज आम्ही मग सोनं मोडायला आलो आहे, कारण आपल्याला मोडीमध्ये परत GSTचा लॉस होतो। ते करून मग आम्ही आता सोनं मोडायला आलेलो आहे। ग्राहकांनी जे जुनं सोनं आहे, जे जुनं सोनं त्यांच्याकडे पडलेलं आहे कमी भावाचं, ते 1 लाख होईल म्हणून ते थांबले होते विकायसाठी। पण आता भाव अचानक कमी झाल्यामुळे थोडासा एक फ्लो आला आहे गोल्ड इंडस्ट्रीमध्ये, ओल्ड गोल्डचा, तर थोडे दिवस राहील तो फ्लो। आता हे जे भाव कमी झाले हे फक्त एक करेक्शन म्हणू शकतो आपण याला, की भाव एवढे खूप जास्त वाढले होते। हे केव्हा ना केव्हा आता हे होणारच होतं, पण सोन्याचे भाव जास्त खालती जाणार नाही। 55,000 तर इम्पॉसिबल आहे। सोन्याचे भाव उलट वाढण्याची शक्यता आहे अजून। तर सोन्याचे दर का घसरले याची कारणं काय आहेत जाणून घेऊयात।